जय शिवराय मित्रांनो, तर जिओचा पेट्रोल पंप ओपन करून आपण महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. तर ते कशाप्रकारे कमवू शकता, त्याचबरोबर त्यासाठी लँड रिक्वायरमेंट काय आहे, पात्रता काय असणार आहे, इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे, त्याचबरोबर आपण ही जी डीलरशिप आहे तर ही डीलरशिप कशाप्रकारे मिळवू शकतो, त्यासाठी अर्ज करण्याची ओरिजिनल पद्धत काय आहे, तर ही सर्व माहिती आजच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची जी माहिती आहे तर ती आपल्याला वेळेत भेटत असते. आणि याआधी कुसुम सोलर पंप योजनेची देखील आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण आपल्या चॅनलवरती बघितलेली आहे. या जिओ कंपनीचे पेट्रोल पंपाची डीलरशिप घेण्यासाठी वर्तमानपत्रामध्ये देखील जाहिरात आलेली आहे. तर बघूया त्यासाठी आता बेसिक क्रायटेरिया काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, त्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती करावी लागणार आहे आणि आपला टर्नओव्हर वगैरे किती असेल पाहिजे. तर यामध्ये एज लिमिट आहे 21 ते 60 वर्ष वय आपलं जे आहे तर ते असणे गरजेचं आहे. त्यामध्ये शिक्षण आहे तर बरेचसे मित्र जे आहेत तर जास्त शिक्षण पाहिजे वगैरे असं म्हणत असतात. तर आपण ते बघू शकता फक्त 10वी पास जे शिक्षण आहे तर ते लागणार आहे. आपला जो टर्नओव्हर आहे तर तो कमीत कमी 1 करोडचा पर वर्षामध्ये असायला पाहिजे. आणि आपले इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला 2.5 ते 4.5 करोड रुपये जे आहे तर त्यामध्ये लागणार आहेत. लँड रिक्वायरमेंट ज्यामध्ये आपल्याला जमीन 1500 ते 2000 या म्हणजे साधारण 15 ते 20 गुंठे जी जमीन आहे तर ती पेट्रोल पंपासाठी लागणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे इतर शॉप वगैरे जे आहे तर ते टाकू शकत नाही. त्यामुळे आपल्याला कंप्लीट पेट्रोल पंपासाठी जी जमीन आहे तर ही संपूर्ण लागणार आहे. तर त्यानंतर जी जमीन आहे तर ती शेतीची किंवा शेतीपीक घेतलेली जमीन नसायला पाहिजे, ॲग्रिकल्चर लँड नसायला पाहिजे. तर ती बंजर किंवा गायरान जमीन किंवा पडीत जमीन अशा प्रकारच्या जमिनीमध्ये असायला पाहिजे. जर नसेल ॲग्रिकल्चर लँड असेल तर ती येण्यामध्ये कन्वर्ट करून आपण पेट्रोल पंप बसवण्यासाठी किंवा घेण्यासाठी वापरू शकता. त्यानंतर दुसरा जो पेट्रोल पंप आहे रिलायन्स कंपनीचा तर तो साधारण 25 किलोमीटर अंतर दूर पाहिजे. ज्या ठिकाणावरून आपल्याला पेट्रोल पंप बसवायचा आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला पेट्रोल पंप लावायचा आहे अशा ठिकाणावरून दुसरा पेट्रोल पंप जो आहे तर तो 25 किलोमीटर दूर असायला पाहिजे. त्यानंतर पाण्याची त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत जी करंट असते तर त्याची सोय देखील आपल्या जवळ असायला पाहिजे. साधारण DP वगैरे जी आहे तर ती पेट्रोल पंपसाठी सेपरेट असते. त्यानंतर आपल्याला डीलरशिप जी आहे तर हे सर्व जी माहिती आहे तर ती व्हेरीफाय केल्याच्यानंतर 90 दिवसाच्या नंतर आपल्याला याविषयीची जी माहिती आहे तर ते रिटर्न किंवा याला फीडबॅक देण्यात येईल. त्यामध्ये आपल्याला आता पर्सनल डॉक्युमेंट जे लागणार आहे तर त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये आपण आधार कार्ड देऊ शकता. त्यानंतर रहिवासी त्याचबरोबर रेशन कार्ड वगैरे ज्या आपल्याकडे असेल तर ते देऊ शकता. एज प्रूफमध्ये आपण शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड देऊ शकता. त्याच्यानंतर एज्युकेशनल सर्टिफिकेट यामध्ये आपल्याला 10वी पात्रता सांगितलेली आहे त्यामुळे आपल्याला 10वीची मार्कशीट वगैरे जे आहे सर्टिफिकेट ते द्यायचे आहे. तर बिझनेस रजिस्टर कॉपी, GST नंबर वगैरे जे आहे तर हे डॉक्युमेंट लागणार आहे. आणि जे आणखीन डॉक्युमेंट आहे अदर डॉक्युमेंटमध्ये तर ॲप्लिकेशन आपल्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे. त्यानंतर पॅन कार्ड वगैरे जे आहे तर ते लागणार आहे. त्याचबरोबर आधार कार्ड आहे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ लागणार आहे. आपल्या त्या जागेचं ज्या ठिकाणी आपल्याला पेट्रोल पंप घ्यायचा आहे तर त्या ठिकाणचा ॲड्रेस प्रूफ, त्यानंतर जागा आपल्या नावावर आहे याचा एक प्रूफ लागणार आहे. त्यानंतर ITR लास्ट 3 इयरचा लागणार आहे. तर ही जी नंतर सांगितले डॉक्युमेंट आहे, जर आपल्याला पेट्रोल पंपसाठी इतकं बजेट नसेल तर आपण जे लोन आहे तर ते लोन करण्यासाठी इतर जे डॉक्युमेंट आहे तर ते घेऊ शकता. यामध्ये आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर ॲड्रेस प्रूफचा रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर बँकेचे स्टेटमेंट, त्याचबरोबर RTI मागील 3 वर्षाचा RTIचं जे पावती आहे तर ती सर्व लागणार आहे. यानंतर आता बघूयात आपल्याला खर्च कशाप्रकारे लागणार आहे. तर आपल्यासमोर जो खर्च आहे तर तो बघू शकता आपण कुठल्या गोष्टीसाठी किती जो खर्च आहे आपल्याला पेट्रोल पंप घेण्यासाठी, तसेच नायट्रोजन एअरची सोय करण्यासाठी किंवा नायट्रोजन एअर घेण्यासाठी किती खर्च लागणार आहे सर्व खर्च यामध्ये दिला. आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता. आता डायरेक्ट आपण कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचे, डीलरशिप कशाप्रकारे घ्यायची, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर याविषयी माहिती बघूयात आपण. त्याआधी आपल्याला प्रति लिटर डिझेल आणि पेट्रोल मागे किती रुपये नफा राहत असतो तर हे बघूयात. तर आपण दिवसाला 4000 लिटर पेट्रोल जर विक्री केलं, सेल केलं तर त्यामध्ये आपल्याला 3 रुपये प्रति लिटर अशा प्रकारे जो नफा आहे तर तो राहणार आहे. तर तो एका दिवसाचा 3,60,000 रुपये एवढा नफा असणार आहे. त्यानंतर डिझेल जर 5000 लिटर जर सेल केलं तर प्रति लिटर 2 रुपये अशा प्रकारे आपल्याला एका दिवसासाठी 3 लाख रुपये इतका नफा जो आहे तर तो राहणार आहे.
तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये पेट्रोलमध्ये 3 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 2 रुपये प्रति लिटर असा जो नफा आहे तर तो यामध्ये ठेवण्यात आलेला आहे. जर कमी सेल झाला त्यामध्ये जे नफ्यामध्ये जे कमी जास्त आहे तर ते होऊ शकते. तर अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल फोनमधील गुगलवरती यायचे, त्यामध्ये सर्च करायचे partners.gov.in अशा प्रकारे सर्च केल्याच्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यामध्ये सर्वप्रथम ॲडव्हर्टाइजमेंट दिसत आहे आपल्याला, तर ते ॲडव्हर्टाइज जे आहे तर ते कॅन्सल करायची किंवा रिफ्रेश करून घ्या. त्यानंतर आपल्यासमोर जी माहिती येईल तर ती संपूर्ण माहिती वाचून घ्या. त्यामध्ये पार्टनर्स इन प्रोग्रेस असे जे आहे तर या ठिकाणी आपण अर्ज करू शकता. त्यामध्ये आपल्याला पहिलं नाव, शेवटचं नाव, त्यानंतर एक ईमेल ID, मोबाईल नंबर, त्याचबरोबर आपलं जिल्हा, आपलं राज्य सिलेक्ट करायचं. यामध्ये आपण महाराष्ट्र सिलेक्ट करून घेऊया. त्यानंतर आपला जिल्हा कुठला आहे, त्यानंतर लँडमार्क किंवा आपल्या व्हिलेज गावाचे नाव किंवा तालुक्याचे जे नाव आहे तर ते टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट कुठून मिळाली याविषयी अर्ज करण्याची जी माहिती तर ती कुठून मिळाली तर आपण इथे सिलेक्ट करू शकता. यामध्ये डिजिटल ॲडमधून मिळाली की वर्तमानपत्रामधून मिळाली ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर आपला जे व्यवसाय आहे किंवा बिझनेस आहे तर याविषयी ते माहिती सिलेक्ट करायची. जर आपण ॲग्रिकल्चर किंवा शेतकरी असेल तर शेतकरी करा. त्यानंतर जॉब रिलेटेड काय असेल आपल्या यामध्ये तर ते सिलेक्ट करा किंवा यादीमध्ये दिलेल्यापैकी नसेल तर अदर सिलेक्ट करू शकता आपण यामध्ये. त्यानंतर आपल्याला लास्ट इयरचं जे टर्नओव्हर आहे तर तो टाकायचा. यासाठी मिनिमम रिक्वायरमेंट जे आहे तर ते 1 करोडची आहे, त्यामुळे आपल्याला ते 1 करोड टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला जे लँडची साईज आहे की आपल्याला लांबी आहे तर ती लांबी किती आहे, त्यानंतर रुंदी किती आहे तर हे या ठिकाणी टाकायचे. आपल्या जमिनीची लांबी आणि रुंदी या ठिकाणी टाकायची. त्यानंतर आपल्याला लँडचं जे लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड आहे, ज्या ठिकाणी आपल्याला पेट्रोल पंप घ्यायचा आहे तर त्या ठिकाणचे लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड जे आहे तर ते या ठिकाणी टाकायचे आहे. जर आपल्याला लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड माहिती नसेल आपल्या जागेचे किंवा कशाप्रकारे लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड काढायचं आहे तर याविषयी आपल्याला जर व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण सांगू शकता आम्हाला की लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूडविषयी जी माहिती आहे तर ती कशाप्रकारे मिळवायची किंवा कशाप्रकारे त्या जागेचं लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड काढायचं आहे तर याविषयी व्हिडिओ बनवून द्या. त्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ जो आहे तर तो बनवून देऊ शकतो. लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड आपल्या जागेचं काढल्याच्या नंतर आपण या ठिकाणी आपली जी लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने फिल करा. त्यानंतर आपल्याला खाली दिलेला जो कॅप्चा आहे तर तो जसाच्या तसा भरून घ्या. जर कॅप्चा व्हेरीफाय होत नसेल तर कॅप्च्याच ठिकाणी रिफ्रेश ऑप्शन आहे तर त्या रिफ्रेश ऑप्शनवरती क्लिक करून नवीन कॅप्चा घेऊन आपण कॅप्चा जसंच तसं भरा. त्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि रजिस्टर नावावरती क्लिक करा. आपला जो अर्ज आहे तर तो व्यवस्थितपणे सबमिट झालेला आहे.